नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोन पक्षांचं मुंबईत महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ज्या यशस्वी वाटाघाटी झाल्या आणि त्यांनी युती करून एकत्रित लढवायचं ठरवलंय, हे मला आवडलेलं आहे. आणि आवडले त्याचं कारण सांगतो की मी भाजपचा समर्थक आहे आणि म्हणून भाजपचा अशा मतविभाजनातून फायदा होणार आहे, त्यामुळे मी खुश झालो हा आरोप माझ्यावर होऊ शकतो, करायला हरकत नाही. पण मुद्दा असा असतो मित्रांनो की एक ठराविक मुठभर माणसं निवडून यावीत, यासाठी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता जो असतो त्याचा बळी द्यायचा का हा प्रश्न असतो. कारण अलीकडल्या काळात आपण एक गोष्ट बघितलेली आहे की निवडून येणारे आपली आपली चंगळ करतात, कार्यकर्त्यांच्या अंगावर चार तुकडे टाकतात आणि कार्यकर्त्याला राजकारणात सार्वजनिक जीवनात येऊन सुद्धा कुठलंही भवितव्य नसतं. राजकारणात आलेला कुठलाही कार्यकर्ता असो, प्रामुख्याने लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला कधी ना कुठची तरी लहान मोठी निवडणूक लढवायची इच्छा आकांक्षा असते. आपल्याला संधी मिळाली तर आपण असं असं बदलू, तसं तसं बदलू, असे विचार डोक्यात असतात. जे आहे हे बरोबर नाही, यात बदल करता येईल, आमूलाग्र बदल करता येईल, सुधारणा करता येतील, असं ज्याला वाटत असतं आणि खुमखुमी सुद्धा असते, तो आपलं नेहमीचं जीवन जगताना समाजाचा आपण देणं लागतो या भावनेतून काही नाही काही करायला बाहेर पडतो. तो एखाद्या संस्थेत जातो किंवा राजकीय पक्षात जातो. आणि म्हणूनच अशा महापालिका, नगरपालिका वगैरे निवडणुका असतात, त्यामध्ये पक्षाचे किती लोक निवडून येतात यापेक्षाही त्या त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष जनतेच्या जी भावना आहे तिला सामोरं जाण्याची किती संधी मिळते यावर मी त्या पक्षाचं राजकीय यश अपयश मानत असतो. एक साधा विचार करा. 1984 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या फक्त 2 जागा लोकसभेत निवडून आल्या होत्या आणि त्याची राजीव गांधींनी खिल्ली उडवलेली होती. ये 2 या 3 हो गए. 400 पेक्षा अधिक जागा तेव्हा राजीव गांधींनी जिंकल्या होत्या. त्याला 40 वर्ष झाली. पण त्याच काँग्रेसची अवस्था आज काय बघा. आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना अधिकाधिक पक्षासाठी, भूमिकेसाठी आणि विचारासाठी राबण्याची आणि वाहून घेण्याची जी संधी असते ती नाकारली गेली. 4 मुठभर नेते मोठे झाले आणि बाकीचा पक्ष चाचपडत बसला. पक्षाचं काम गल्ली बोळातून, गाव खेड्यातून, मोहल्ल्यातून वाढवणं, याला पक्षाचा विस्तार म्हणतात. वर्षभर सातत्याने स्थानिक पातळीवर लहान मोठ्या संस्थांमधून आपल्या पक्षाचे कार्यकर्ते पसरलेले असतील तर ऐन निवडणुकीच्या वेळेला पक्षाला उमेदवार शोधणं अवघड जात नाही किंवा निवडणुका जिंकणं अवघड जात नाही. कारण त्याच्याकडे पक्षाच्या कार्यकर्त्याची, क्रियाशील कार्यकर्त्यांची आणि जनतेमध्ये रुळलेल्या कार्यकर्त्यांची फौज असते. आज सातत्याने निवडणुका जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची एक संघटना पाठीशी उभी आहे आणि तिथे हजारो कार्यकर्ते प्रत्येक शहरामध्ये आहेत. ज्या कार्यकर्त्यांची कुठल्याही सत्ता पदाची अपेक्षा नसते, तर जी काय त्यांची हिंदुत्वाची भूमिका आहे ती पुढे घेऊन जाण्यासाठी आपण कष्ट घ्यायचे ही भावना त्यांच्याकडे आहे. आणि अशा कार्यकर्त्यांची फौज ज्या पक्षाकडे असते त्या पक्षाला निवडणुका जिंकणं अवघड जात नाही. आणि म्हणून जेव्हा भाजपला आपण इलेक्शन मशीन असं सगळे पत्रकार म्हणतात की या मशीन समोर जिंकणं अवघड आहे, त्याचं कारण लक्षात घ्या. त्यांच्याकडे पदाची अपेक्षा न बाळगणाऱ्यांची प्रचंड फौज आहे.
एका बाजूला भाजप म्हणून पक्षात येणाऱ्यांची गर्दी आहे, तिकीट मागणाऱ्यांची गर्दी आहे, पण तिकीट मागण्यासाठी गर्दी करणारे जे आहेत त्यांच्यासाठी पडद्यामागे राहून वर्षभर दिवसाचे 24 तास आयुष्य वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांची फौज आहे. आणि अशा कार्यकर्त्यांना सांभाळू शकणारा जर लोकप्रतिनिधी निवडून आला तर मग त्या पक्षाला भविष्य असतं, भवितव्य असतं. नुसत्या तात्विक गोष्टींचं अवडंबर माजवायचं आणि प्रत्यक्षात तुम्ही निवडणूक जिंकली नाही, कुठलंही सत्तापद तुमच्याकडे आलं नाही, तर हळूहळू तुमच्या भोवती जमा झालेले पाठीराखे कार्यकर्ते पांगत जातात, दुरावत जातात आणि तिथून पक्षाचा ऱ्हास सुरू होत असतो. शेतकरी कामगार पक्ष असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, तुमचा समाजवादी पक्ष असेल, असे तत्वावर चाललेले बहुत पक्ष आहेत, खूप पक्ष आहेत. नामोनिशाण राहिलं नाही, कारण तत्वानुसार सगळं राजकारण केलं पण निवडणुका जिंकल्या नाही आणि त्यातले बहुतांश काँग्रेसमध्ये गेले, पुढल्या काळात भाजपमध्ये गेले, शिवसेनेत गेले, इतर वेगवेगळ्या पक्षात गेले. आणि म्हणून कुठल्याही कारणास्तव आपल्या राजकारणाला व्यवहारी बनवण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतात, लवचिकता दाखवावी लागते. ही लवचिकता आज मुंबईत परत नव्याने उभं राहण्यासाठी काँग्रेस पक्षाने दाखवली असेल आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी ती लवचिकता दाखवली असेल तर त्याचं मी स्वागत करतो. याचं कारण असं आहे की कुठची मतं विभागली जातील, काय जातील सोडून द्या, पण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आपला कोणीच निवडून येत नाही याचं ते नैराश्य आहे. ते कदाचित 2-4 नगरसेवक झाले तरी ते नैराश्य कमी व्हायला मदत होईल. 62 जागी 227 ज्या काही मुंबई महापालिकेच्या जागा आहेत नगरसेवकांसाठी, त्यामध्ये 62 जागा, याचा अर्थ मला वाटतं जवळजवळ 135 जागा, मला वाटतं 135 असेल, 145 सोडून जातं, पण काँग्रेस जवळजवळ 150 जागा आणि 62 जागा वंचित बहुजन आघाडी काँग्रेसच्या बरोबरीने लढणार असेल तर त्यातून कमीत कमी 7 ते 10 नगरसेवक कितीही उलट्या परिस्थितीत निवडून येतील याची खात्री देता येते. अदरवाईज वर्षानुवर्ष आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आणि मतदार हा वेगवेगळ्या विभागात किंवा वेगवेगळ्या पक्षात मांगलेला आहे. त्याला एकत्र करण्याची प्रक्रिया 10-12 नगरसेवक जरी जमले तरी त्यातून सुरू होऊ शकते. 1991 साली जेव्हा जनता दल, भाजप वगैरे यांचं राजकारण पुढे यायला लागलं, अशा कालखंडामध्ये मुंबईमध्ये रिपब्लिकन ऐक्य व्हावं म्हणून चेंबूरच्या काही 11 कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण पुकारलं होतं आणि त्यामुळे दलित पॅन्थर असो, रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट असोत, त्यांना नाक खाली घालून एकत्र यावं लागलं कार्यकर्त्यांच्या दबावामुळे. आणि त्यातून जे रिपब्लिकन ऐक्य झालं ते टिकलं नसेल, पण त्यातून एक गोष्ट झाली, काँग्रेस पक्षाला त्यावेळच्या 91च्या 90च्या विधानसभेमध्ये सोबत घ्यावं लागलं रिपब्लिकनांना. रासू गवई किंवा प्रकाश आंबेडकर हे बाजूला पडले तरी शरद पवारांनी रामदास आठवले यांना हाताशी धरलं आणि मला वाटतं त्यांना 12 का 16 विधानसभेच्या जागा दिल्या होत्या, सगळ्या पडल्या. मुंबईमध्ये चंद्रकांत हांडोरे चेंबूरमधून पराभूत झाले होते, पण त्यामध्ये पहिल्यांदा या 10-12 आंबेडकरी उमेदवारांना, रिपब्लिकन रामदास गटाच्या 10-12 उमेदवारांना फाईट करू शकतील, संघर्ष करू शकतील अशी मतं मिळाली आणि त्यातून आत्मविश्वास त्यांचा वाढला. नंतर आलेल्या 92च्या महापालिका निवडणुकीमध्ये दयानंद मस्के, चंद्रकांत हांडोरे म्हणून 11 का 12 महापालिकेमध्ये
नगरसेवक निवडून आले होते रिपब्लिकन रामदास आठवले गटाचे. आज त्यापैकी रामदास आठवले हे केंद्रात मंत्री आहेत, तर चंद्रकांत हंडोरे पुढे काँग्रेस पक्षात गेले, आज राज्यसभेत जाऊन बसलेत, आमदार होते, महाराष्ट्रात मंत्री सुद्धा होते. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की सततचं अपयश पचवणं नेत्यांना सोपं असतं, कार्यकर्त्यांना सोपं नसतं. कार्यकर्त्याला निदान आपला एक नेता कुठल्या तरी सत्ता पदावर बसलाय आणि त्याच्या आधाराने आपल्याला छोटी मोठी कामं लोकांची करून घेता येतील आणि लोकांचा विश्वास संपादन करता येईल, ही अपेक्षा असते. आणि ती अपेक्षा पूर्ण करायची तर कुठल्याही कसल्याही तडजोडी करून आपल्या कार्यकर्त्यांना रणांगणात उतरवायचं आणि लढवय्या बनवायचं आणि त्यातले काही जिंकून आले या कार्यकर्त्यांच्या नगरपालिका जिल्हा परिषद पातळीवर तरी फार मोठं काम होत असतं. आणि वंचितने मला वाटतं यावेळेला ते घेतले, लोकसभा विधानसभेच्या वेळेला अवास्तव हट्ट करून महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी समाविष्ट होऊ शकली नाही. त्याची कारणं वेगवेगळी असतील. काही अंशी महाविकास आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादी नेते शरद पवार वगैरे त्याला जबाबदार असतील. काही प्रमाणात प्रकाश आंबेडकर यांचा हटवा देखील ते विस्कटण्याला कारणीभूत होता. पण आज घडीला ज्या प्रकारे शेवटच्या क्षणी का होईना वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष एकत्र मुंबई महापालिकेसाठी आलेत, ही स्वागतार्ह घटना आहे वंचित बहुजन आघाडीसाठी. मुंबईच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या ज्या दलित वस्त्या आहेत प्रामुख्याने, तिथे प्रकाश आंबेडकरांना मानणारा एक वर्ग आहे. 2-3% मतं असतील, पण ती 2-3% मतं काँग्रेस बरोबर गेली तर निदान 5-25 वॉर्डामध्ये 5-25 वॉर्डामध्ये वंचित बहुजन आघाडीचं पारडं जड होतं. काँग्रेसचं पारडं बदल्यात 50-60 जागी जड होईल. दोघेही मिळून 227 जागा वाटप करून लढवत आहेत. त्याचा दोघांनाही फायदा होऊ शकतो. काँग्रेसला तो फायदा 50-60 जागी मिळणार असेल तर वंचित बहुजन आघाडीला निदान 15-20 जागी तरी वॉर्डामध्ये त्याचा फायदा मिळेल. आणि हे एकत्र केलं तर ते संख्या छोटी होत नाही. जवळजवळ 80-85 वॉर्डामध्ये ही आघाडी जर वजनदार होणार असेल तर ते संख्या 85 ही संख्या जवळजवळ 1/3 महापालिकेच्या जवळ जाते. आणि यातून किती निवडून येतील मला माहित नाही, पण 5-6 कमीत कमी यावेत एवढी अपेक्षा मी बाळगतो. असं मला वाटतं की वंचित बहुजन आघाडीचे काँग्रेसच्या पाठिंब्यावर 5 तरी नगरसेवक येऊ शकतात. आणि 5 नगरसेवकांचा गट मुंबईमध्ये असणं याचा अर्थ 25-30 किंवा आता लढणार आहेत 62 वॉर्ड, त्या 62 वॉर्डामध्ये वंचित बहुजन आघाडीला आपल्या कार्यकर्त्यांचा एक चांगला दमदार घोळका तयार करता येईल. आणि त्या बळावर मुंबईत वंचित बहुजन आघाडी हा एक दखलपात्र पक्ष होऊ शकेल. राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी अक्षरशः शरणागत झाल्यासारखं सोबत घेतलंय. याचं कारण राज ठाकरे यांच्याकडे 7% मतं आहेत. मला आता आकडे नेमके माहिती आहेत, पण वंचित बहुजन आघाडीकडे मुंबईमध्ये सुद्धा 4-5% मतं असू शकतात. कमीत कमी कदाचित 5% असतील, मला नेमकं माहित नाही. पण जी काय 4-5% मतं आहेत त्यात काँग्रेसची जी साधारणतः मला वाटते काय 17-18% वगैरे मतं असतील मुंबईमध्ये, त्या 17-18% जर वंचित बहुजन आघाडीची 4-5-6% मतं घातली तर तो आकडा 20% पलीकडे जातो. मुंबईमध्ये 20% पुढचा आकडा, याचा अर्थ कमीत कमी 1/3 वॉर्डामध्ये दोन्ही बाजूचे पक्ष एकमेकाला पूर्णपणे प्रामाणिक मदत करणार असतील तर त्यांची पारडी जड होतात आणि ते टक्करमध्ये येतात. याचा अर्थ 80-85 जागा जिंकतील असं मी बिलकुल म्हणत नाही. पण काँग्रेसची आजच्या विसर्जित महापालिकेमध्ये 31 जागा होत्या, वंचितच्या एकाच दुसऱ्या होत्या की नाही मला माहित नाही. पण दोघांच्या मिळून जर 40-50 नगरसेवकांचा एक गट तयार होत असेल मुंबई महापालिकेत तर ती फार मोठी मारलेली मजल असेल. कारण काँग्रेस सुद्धा इतका मनगळलेला आहे
की राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी लोकसभा विधानसभेतली काँग्रेसची साथ सोडली आहे. त्याचं कारण नेमकं हेच आहे की काँग्रेसपेक्षा राज ठाकरे सोबत घेतलं तर आपला राजकीय फायदा होईल, अधिक संख्येने नगरसेवक निवडून येतील, याकडे उद्धव ठाकरे यांचा डोळा आहे. वंचित बहुजन आघाडीला हे दाखवावं लागेल. मला वाटतं 2019च्या निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये संभाजीनगर या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यामुळे ओवायसीचा देशातला दुसरा खासदार निवडून आला, इम्तियाज जलील. ही ताकद लक्षात घ्या. ओवायसी यांची ताकद कमी आहे, पण जिथे आपली ताकद आहे तिथे ते ज्यांच्याशी युती आघाडी करतात त्यांचाही फायदा होतो, हे विसरू नका. आणि वंचित बहुजन आघाडीकडे मतांची टक्केवारी खूप कमी आहे, पण ती खूप कमी असलेली टक्केवारी काँग्रेस सारख्या एक मरगळलेल्या पण राज्यव्यापी देशव्यापी पक्षाच्या बरोबरीने उभे राहते, तेव्हा त्या वंचित बहुजन आघाडीच्या छोट्या ताकदीला महत्व येतं. याचं कारण वंचित बहुजन आघाडी ही वंचितांची आहे, पण काँग्रेस पक्षाकडे गांधीजींपासून स्वातंत्र्य चळवळीपासून चालत आलेलं एक संचित आहे. आणि म्हणून या अखेरच्या क्षणी मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी जी आघाडी तयार झालेली आहे ती तिसरी आघाडी आहे. एका बाजूला भाजप आणि शिवसेना यांची भरभक्कम आघाडी आहे. ते जिंकणार याविषयी माझ्या मनात शंका नाहीये, पण त्यांच्याशी तितक्या ताकदीने टक्कर देणं ठाकरे बंधूंची जी ठाकरे युती आहे ती तेवढं पूर्णपणे टक्कर देईल असं मला वाटत नाही. आणि जर ही तिसरी आघाडी झालेलीच आहे आणि ती तेवढ्या ताकदीने मैदानात उतरली तर भाजपचा विजय सरळ साफ आहे. पण भाजपला हरवायचं यासाठी वंचित बहुजन आघाडीने त्याग करावा, काँग्रेसने त्याग करावा, ही अपेक्षा ठाकरे बंधूंनी करू नये. कोणीतरी दुसऱ्याच्या मतं खाल्ली म्हणून आमचा पराभव झाला ही तक्रार करता येणार नाही. कारण प्रत्येक पक्ष जेव्हा स्थापन होतो आणि चालवला जातो तेव्हा त्यांना निवडणुका लढवायच्याच असतात आणि त्यांचं समाधान करून त्यांना तुम्ही सोबत घेऊ शकत नसाल तर त्यांनी आमची मतं खाल्ली असं म्हणू नका. ज्या अर्थी त्यांचा उमेदवार पडण्याची शक्यता असताना सुद्धा मतदार त्यांना मतं देत असतो, याचा अर्थ साधा सरळ आहे की मतदाराला त्या पक्षाला म्हणजे वंचित बहुजन आघाडी असो किंवा काँग्रेस असो त्यांनाच मतं द्यायची असतात. त्यांनी निवडणूक लढवायची नाही आणि ठाकरे बंधूंनी जिंकायचे असं म्हणून चालणार नाही. अजितदादा यांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याची मुंबईमध्ये शिंदे आणि फडणवीसांबरोबर युती झालेली नाही, ते सुद्धा स्वतंत्र निवडणुका लढवणार आहेत. अबू आझमीचा समाजवादी पक्ष ओवायसी वेगळे लढणार आहेत, पण त्यांचा पक्ष आहे तर त्यांनी लढवायचं ना. का तर तुम्ही जिंकला पाहिजे, का तर तुम्ही भाजप, ते पण भाजप विरोधी आहेत. आणि म्हणून संचित काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती मला स्वागतार्ह वाटते. ते भाजपला हरवणार नाहीत, पण त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना नव्या उमेदीने आपापल्या वॉर्डामध्ये आपल्या पायावर उभं राहण्यासाठी ताकद मिळू शकेल यात शंका नाही. ते नव्हतं म्हणूनच काँग्रेसचा आधीच्या महापालिकेतला गटनेता रवी राजा हा काँग्रेस सोडून भाजपत गेला. हा पळापळीचा जो लोंढा आहे तो थांबवायचा असेल तर अशी कुठली तरी युती करून पळणाऱ्यांना थांबवणं अगत्याचं होतं आणि तो शहाणपणा काँग्रेसने दाखवलाय. वंचित बहुजन आघाडीने आपल्या कार्यकर्त्यांना पायावर उभं करायचं ठरवलं तर त्याचं एक राजकीय विश्लेषक म्हणून मी स्वागत करतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.